हा विजय महायुतीचा असून जो महायुतीनं माझ्यावर जो ठेवलेला विश्वास आहे तो मी 100% कोल्हापूर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू आणि कोल्हापूरसाठी जास्तीत जास्त विकास आराखडा महायुतीच्या मार्फत आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. खरं तर पहिल्यांदाच हा अनुभव आहे, कसं एकंदरीत म्हणता येईल? फार मोठा आनंद मला होत आहे. महायुतीचा उपमहापौर व शिवसेना जनशक्तीचा उपमहापौर होत असल्यामुळे आणि पहिल्यांदाच अशी वेळ आहे की एवढ्या या घडामोडीत माझं प्रथम नावाची घोषणा झाली. त्याबद्दल मी प्रथमतः महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभारी मानतो. अक्षय जरग हे वाक्य माझ्या इलेक्शनच्या आधीपासून ही टॅगलाईन होती आणि त्या नावाचा उपयोग माझ्या उपमहापौर पदासाठी पण उपयोगी आला. यासाठी माझ्या बरोबर जी माझी मित्र प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार भगिनी माता यांनी जी मला संधी देऊन या महानगरपालिकेत जाण्यासाठी संधी दिली त्यांचे व हे माझे तरुण सहकारी माझ्यासाठी अहोरात्र राबणारी माझ्या या तरुण पोरांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या मतदार भगिनींचं माता भगिनींचं प्रथमचा मी आभार मनापासून मानतो. मोठे मोठे गार गेले गावांमध्ये अशी पोस्टर आहेत, कार्यकर्त्यांकडून आता आपल्याला दिसत आहेत. ते आता मोठे गार केले. तुम्ही आता बॅनर आणि ह्या सगळ्या घडामोडीत तुम्ही बघत आला असेल आणि या घडामोडीसाठी ज्यासाठी माझे सर्व नेते जनशक्ती पक्षाचे शिवसेने असतील, समीरदादा कदम असतील, आमदार विनयरावजी कोरे सावकार, आमदार राजेश क्षीरसागर साहेब, सर्व महाराष्ट्र सर्व नेत्यांचे मनापासून मी आभार आहे.